यू जीसस। मैं अपने आवाज को उठाकर परमेश्वर को धन्यवाद देंगे। स्वर्गदूतों के स्तुति में विराजमान हमारे जीवित परमेश्वर, हम आपको धन्यवाद की भेंट चढ़ाते हैं राजा। प्रभु यीशु, हम आपको धन्यवाद देते हैं राजा। आपके स्वर्गों को आपने खोल दिया है राजा। प्रभु, हम हमारे परमेश्वर वाणी को सुन रहे इसके लिए धन्यवाद देते हैं। इस आराधना को सुन रहे इसके लिए धन्यवाद करते हैं परमेश्वर। आप हमारे जीवन में प्रभु इस स्थान में काम कर रहे इसके लिए धन्यवाद करते हैं परमेश्वर। प्रभु, तो अद्भुत परमेश्वर है राजा। तू सर्वव्यापी, सर्वज्ञानी, सर्वशक्तिमान, आदर, मान, महिमा, प्रशंसा के योग्य है परमेश्वर। तू राजा धन्यवाद देते हैं परमेश्वर, धन्यवाद देते हैं राजा। जो भी स्तुति आराधना करें उसके द्वारा केवल आपकी महिमा हो, आपकी प्रशंसा हो, आपके नाम की बड़ाई हो। प्रभु यीशु मसीह होने दे परमेश्वर है, हर एक मन आनंदित होकर प्रभु आपकी आराधना करे, आपकी स्तुति करे परमेश्वर। यीशु के नाम से मांगते पिता, आमीन आमीन। गीत गाते हैं कि हालेलुया स्तुति करेंगे, प्रभु यीशु की स्तुति करेंगे। आमीन हालेलुया। गीत गाएंगे। सदा मैं स्तुति करूंगा और सदा तुझे याद करूंगा। आपकी आवाज। और सदा तुझे याद करूंगा। कभी नहीं छोड़ेगा।
बजाते हुए अपने हाथों को उठा करते हैं। हालेलुया 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 हालेलुया। सदा मैं स्तुति करूंगा और सदा तुझे याद करूंगा। सदा मैं स्तुति करूंगा और सदा तुझे याद करूंगा। हरि पवित्र आत्मा से आपकी आवाज पवित्र आत्मा से भरपूर होकर जीऊंगा। हालेलुया स्तुति करेंगे प्रभु यीशु की स्तुति करेंगे। हालेलुया स्तुति करेंगे यीशु की स्तुति करेंगे। हालेलुया 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 हालेलुया। जब परमेश्वर की आत्मा मेरे दिल में है मैं गाऊंगा आनंद से। गाएंगे जब परमेश्वर की आत्मा मेरे दिल में है मैं गाऊंगा आनंद से। मैं गाऊंगा मैं गाऊंगा मैं गाऊंगा आनंद से। मैं गाऊंगा मैं गाऊंगा मैं गाऊंगा आनंद से। जब परमेश्वर की आत्मा मेरे दिल में मैं नाचूंगा आनंद से। जब परमेश्वर की आत्मा मेरे दिल में है मैं नाचूंगा आनंद से। मैं नाचूंगा मैं नाचूंगा मैं नाचूंगा आनंद से। मैं नाचूंगा मैं नाचूंगा मैं नाचूंगा आनंद से। जब परमेश्वर की आत्मा आप गाएं। जब परमेश्वर की आत्मा मेरे दिल में मैं गाऊंगा आनंद से। मैं गाऊंगा मैं गाऊंगा मैं गाऊंगा आनंद से। मैं गाऊंगा मैं गाऊंगा मैं गाऊंगा आनंद से। हालेलुया बोले यीशु मसीह की। जब परमेश्वर की आत्मा मेरे दिल में है तो मैं क्या होऊंगा आनंद से गाऊंगा। हालेलुया ताली बजाऊंगा आनंद से। हालेलुया ना कि निराश होकर उदास होकर चेहरे पे उदासी रखकर। हालेलुया परमेश्वर को पूरा समर्पण बहुत अच्छा लगता है। हालेलुया पूरे मन से देने वाले बहुत अच्छा लगते हैं परमेश्वर को। हालेलुया आधा अधूरा कुड़कुड़ा के ऐसे करके परमेश्वर उसका स्वीकार कभी नहीं करेगा। हालेलुया हालेलुया जब परमेश्वर को हम पूरा समर्पण करते हैं परमेश्वर उसे आशीषित करता है। जैसे अब्राहम को किया, इसहाक को समर्पण किया उसने। हालेलुया हालेलुया पूरा किया उसने और परमेश्वर ने उसे आशीषित किया और कहा कि तू राष्ट्र का पिता कहेगा। हालेलुया आमीन। आइए कुछ गीतों के द्वारा आप परमेश्वर की स्तुति करेंगे। गीत गाते हैं कि राजाओं का राजा है वो प्रभु का प्रभू है। हालेलुया सगळ्यांना गीत येते की मी असे गीत गाते की ज्यांना कोणालाच येत नाही। हालेलुया मिळून आपण परमेश्वर स्तुती करूया। पहा मंडळीने ऐकायला एकत्र राहणे किती चांगले आणि किती मनोहर आहे। हालेलुया ते मिळून गावे आपण टाळी वाजवून घ्या। ज्यावेळेस माळीवरच्या खोलीत 120 जण प्रार्थना करत होते पवित्र आत्म्याने काय केलं त्यावेळेस पवित्र आत्मा उतरला त्यावेळेस त्यांच्यावरती आला। हालेलुया पवित्र आत्म्याने त्यांचा ताबा घेतला। काय करत होते ते एकत्र प्रार्थना आणि परमेश्वराची आराधना करत होते। अकस्मात पवित्र आत्मा त्यांच्यावर उतरला ते अन्य भाषा बोलू लागले। हालेलुया तोच पवित्र आत्मा सेम आमच्यामध्ये ज्यात आपण एकत्र मिळून परमेश्वराची आराधना करू तोच पवित्र आत्मा आमच्यामध्ये उतरण्यासाठी तयार आहे। हालेलुया परंतु फक्त आम्हाला त्याचा काय करायचं आहे स्वीकार करायचा आहे। हालेलुया राजाओं का राजा है वो प्रभु का प्रभु। आपकी आवाज राजाओं का राजा है वो प्रभु का प्रभु। प्रभु
ताली बजाते हुए मोठ्याने बोला प्रभु यीशु मसीह, प्रभु यीशु मसीह, प्रभु यीशु मसीह, प्रभु यीशु मसीह। राजाओं का राजा है, वो प्रभु का प्रभु है। राजाओं का राजा है, वो प्रभु का प्रभु। ना छोड़ेगा, ना छोड़ेगा, ना छोड़ेगा, ना छोड़ेगा, अकेला कभी ना छोड़ेगा, ना छोड़ेगा, ना छोड़ेगा, ना छोड़ेगा, अकेला कभी ना छोड़ेगा। कभी नहीं, कभी नहीं, कभी नहीं, कभी नहीं छोड़ेगा। कभी नहीं, कभी नहीं, कभी नहीं, कभी नहीं। आप क्या बात? ना छोड़ेगा, ना छोड़ेगा, ना छोड़ेगा, ना छोड़ेगा, अकेला कभी ना, ना छोड़ेगा, ना छोड़ेगा, ना अकेला कभी ना छोड़ेगा। बोलो कभी नहीं, कभी नहीं, कभी नहीं छोड़ेगा। कभी नहीं, कभी नहीं, कभी नहीं, कभी नहीं छोड़ेगा। वो वालों का सच्चा है, सर्वोच्च है, वो इंदिया और इंतहा, अल्फा ओमेगा है। वो वालों का सच्चा है, सर्वोच्च है, वो इंदिया और इंतहा, अल्फा ओमेगा है। ना छोड़ेगा, ना छोड़ेगा, ना वो अकेला। यीशु कहता है ना छोड़ेगा, ना छोड़ेगा, ना छोड़ेगा, ना छोड़ेगा, अकेला कभी ना। बोलो कभी नहीं, कभी नहीं, कभी नहीं, कभी नहीं छोड़ेगा। कभी नहीं, कभी नहीं, कभी नहीं, कभी नहीं कभी नहीं, कभी नहीं, कभी नहीं, कभी नहीं छोड़े। हालेलुया, बोले यीशु मसीह की। चलो जोरदार ताली प्रभु यीशु मसीह के लिए। हालेलुया, अरे जोरदार टाळ्या बजाओ जरा जोराने। हालेलुया, आमीन। तू हमारा शरणस्थान है, तू हमारा गढ़ है प्रभु यीशु मसीह। प्रभु को कहे प्रभु मैं यहाँ हूँ, तेरी आत्मा से मुझे भर दे। जो तू चाहता है वो हमारे जीवन में, मेरे जीवन में कर प्रभु यीशु मसीह। क्या आप तैयार है पवित्र आत्मा को पुकारने के लिए कि प्रभु यीशु मैं यहाँ हूँ मेरे राजा, तू मेरा चरवाहा है, तू मेरा गढ़ है, तू मेरा शरणस्थान है परमेश्वर। थैंक यू जीसस लॉर्ड। प्रभु आपने हर एक को चुना है परमेश्वर, हर एक को अभिषेक किया है राजा। आपका वचन कहता है कि माँ के गर्भ में आने से पहले ही प्रभु आपने हर एक को चुना है और अभिषेक किया है राजा। प्रभु आप चाहते कि हर एक जन जो यहाँ पर है वो आपकी सेवा करे परमेश्वर। आइए मेरे राजा, हम आपके स्वागत करते हैं। आप यहाँ पर कार्य कीजिए राजा, ना मेरे बल से ना शक्ति से परंतु पवित्र आत्मा के द्वारा। प्रभु ऐसे हृदय जो कठिन हो चुके हैं प्रभु आज उन्हें तोड़ दीजिए मेरे राजा। प्रभु यीशु मसीह हर एक का उपयोग कीजिए मेरे राजा आपकी सेवकाई के लिए। हम हमारे कामों के लिए नहीं, हमारे फैमिली के लिए नहीं, परंतु प्रभु इस पृथ्वी पर हम केवल आपके लिए यहाँ पर है मेरे राजा, जो आपके उद्देश्य को पूरा कर सके मेरे राजा। थैंक यू जीसस। मैं हूँ यहाँ प्रभु, मैं हूँ यहाँ प्रभु, मैं हूँ यहाँ प्रभु, मैं हूँ यहाँ
तुझे ढूंढूंगा संपूर्ण जीवन में, तेरी सेवा करूंगा तन मन और धन से। मैं हूँ यहाँ, आराधना करूं मैं पूरे दिल से, मैं तुझे ढूंढूंगा पूर्ण जीवन में, तेरी सेवा करूंगा तन मन और धन से। मैं हूँ यहाँ, हो मैं हूँ यहाँ। आइए अपने हाथों उठाकर गाएं, प्रभु मैं हूँ यहाँ, प्रभु मैं हूँ यहाँ, प्रभु मैं हूँ यहाँ। तू मेरा शरणस्थान, तू मेरा गढ़ है, संकट में मेरा दोस्त, तू मेरा प्रभु, तू मेरा शरणस्थान, तू मेरा गढ़ है, संकट में मेरा दोस्त, तू मेरा प्रभु। आराधना करूं मैं पूरे दिल से, मैं तुझे ढूंढूंगा संपूर्ण जीवन में, तेरी सेवा करूंगा तन मन और धन से। मैं हूँ यहाँ, आराधना करूं, आराधना करूं मैं पूरे दिल से, मैं तुझे ढूंढूंगा संपूर्ण जीवन में, तेरी सेवा करूंगा तन मन और धन से। मैं हूँ यहाँ, मैं हूँ यहाँ, प्रभु मैं हूँ यहाँ, प्रभु मैं हूँ यहाँ, प्रभु मैं हूँ यहाँ, मैं हूँ यहाँ, प्रभु। सभी लोग गाएं, मैं हूँ यहाँ, प्रभु मैं हूँ यहाँ, प्रभु मैं हूँ यहाँ। आराधना करूं मैं पूरे दिल से, मैं तुझे ढूंढूंगा संपूर्ण जीवन में, तेरी सेवा करूंगा तन मन और धन से। मैं हूँ यहाँ, मैं कह परमेश्वर को आराधना करूं, आराधना करूं मैं पूरे दिल से, मैं तुझे ढूंढूंगा संपूर्ण जीवन में, तेरी सेवा करूंगा तन मन और धन से। मैं हूँ यहाँ,
Thank you, Jesus. Thank you, Jesus. Thank you, Jesus, Lord. Thank you, Jesus. ये अपने आवाज को उठाकर उसको धन्यवाद दे. Thank you, Jesus. Thank you, Jesus, Lord. Thank you, Jesus, Lord. Thank you, Jesus. अति पवित्र स्थान में आओ, यीशु के लहू के द्वारा. अति पवित्र स्थान में आओ, यीशु के लहू के द्वारा. प्रभु तेरी स्तुति करो, यीशु तेरी स्तुति करो. प्रभु तेरी स्तुति करो, यीशु तेरी स्तुति करो. तेरा नाम पवित्र पवित्र यीशु. तेरा नाम पवित्र पवित्र यीशु. अति पवित्र स्थान में आओ, यीशु के लहू के द्वारा. सभी लोग आए. अति पवित्र स्थान में आओ, यीशु के लहू के द्वारा. प्रभु तेरी स्तुति करो, यीशु तेरी स्तुति करो. प्रभु तेरी स्तुति करो, यीशु तेरी स्तुति करो. तेरा नाम पवित्र पवित्र यीशु. सभी लोग आए. तेरा नाम पवित्र पवित्र यीशु. Thank you, Jesus. प्रभु तेरी स्तुति करो, यीशु तेरी स्तुति करो. प्रभु तेरी स्तुति करो, यीशु तेरी स्तुति करो. तेरा नाम पवित्र पवित्र यीशु. तेरा नाम पवित्र पवित्र यीशु. प्रभु यीशु मसीह हम आपको धन्यवाद देते हैं. हमारे बीच में यदि ऐसे कोई लोग होंगे जिसने गुप्त पाप को अपने रखे होंगे, प्रभु कहता है कि उसके लहू के द्वारा वो सब कुछ धोता है, वो शुद्ध और पवित्र करता है. प्रभु यीशु को कहेंगे, प्रभु मेरा शरीर वो प्रभु तेरा मंदिर है मेरे राजा. जो आपको चीजें अच्छी नहीं लगती मेरे राजा, वो हमारे जीवन से निकाल देना मेरे राजा. प्रभु को कहे, प्रभु मेरा उपयोग कर मेरे राजा, आपके राज्य के लिए, आपकी सेवकाई के लिए. परमेश्वर प्रभु यीशु मसीह, हम दुआ करते इस समय मेरे राजा, आने वाले दिनों में प्रभु 2023 प्रभु
22 प्रभु ईश्वर हम प्रार्थना करते हैं जो चर्च में है इस समय प्रभु, इनमें से कोई भविष्य वक्ता, कोई प्रचारक प्रभु, कोई परमेश्वर इवेंजलिस्ट प्रभु राजा, प्रभु ऐसे हम दुआ करते कि यहाँ से निकले प्रभु ईश्वर राजा, ताकि वो आपकी सेवकाएं कर सके मेरे राजा। पवित्र आत्मा ना मेरे बल से ना शक्ति से परंतु पवित्र आत्मा के द्वारा कार्य करता है परमेश्वर प्रभु। आपका वचन का यदि तू उसके राज्य की खोज करेगा तो सारी चीजें तेरे पीछे हो लेंगी मेरे राजा। पवित्र आत्मा हम धन्यवाद देते हैं हमारी प्रार्थना को सुनने के लिए, हम धन्यवाद देते हैं इस आराधना को ग्रहण करने के लिए परमेश्वर। फिर एक बार कहते हैं प्रभु तू बड़े और हम घटे मेरे राजा। आने वाला वचन प्रभु आपके सेवक के द्वारा हमसे बातें कीजिए, आने वाले गवाही को आपके हाथों में देते हैं प्रभु यीशु मसीह। प्रभु हर एक के द्वारा केवल आपकी नाम की महिमा हो परमेश्वर, सादर महिमा आप ही को देते हैं हे प्रभु। आमच्या देवा गौरव व सन्मान व सामर्थ्य याचा स्वीकार करण्यास तू योग्य आहेस माझा राजा, आम्ही तुला धन्यवाद देतो। थैंक यू जीसस लॉर्ड, सर्व स्तुती सन्मान गौरव तुला प्रभू यीशू राजा। प्रभू आम्ही विनंती करतो प्रत्येकाचा तुम्ही उपयोग करा माझा राजा। थँक यू जीसस लॉर्ड, थँक यू जीसस। प्रभू प्रत्येकाचा उपयोग तुम्ही तुमच्या सेवेसाठी करून घ्या माझ्या राजा। आराधना करो मैं पूरे दिल से, मैं तुझे ढूंढूंगा संपूर्ण जीवन में, तेरी सेवा करूंगा तन मन और धन से, मैं हूँ यहाँ। आइए परमेश्वर को कहेंगे आराधना करूं मैं पूरे दिल से, मैं तुझे ढूंढूंगा संपूर्ण जीवन में, तेरी सेवा करूंगा तन मन और धन से, मैं हूँ यहाँ। सभी लोग अपने हाथ उठा रहे हैं, मैं और पीछे ना हटूं, मैं घुटने तेरे द्वार पर टेकूं, मैं तेरे मार्ग पर चलूं, हर दुख और संकटों में भी पीछे ना हटूं। तेरी सेवा करो, सभी लोग कहें तेरी ही मैं सेवा करूं, मैं तेरी सेवा करूं और पीछे ना हटूं, मैं घुटने तेरे द्वार परमेश्वर, चाहे हम आपकी सेवा करते हो प्रभु यीशु राजा, हम आपकी सेवा करते रहेंगे राजा, चाहे जितने भी दुख और तकलीफ आए परमेश्वर, ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आम्हाला कोण विभक्त केले राजा, कोणीच नाही प्रभू यीशु राजा।
ना उपासमार ना छळवणूक, जर आमच्या अंगावरती कपडे असले किंवा नसले तरी देखील ती गोष्ट आम्हाला तुझ्या प्रेमापासून कधी विभक्त करणार नाही राजा. प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो. आमचा उपयोग कर, इथं बसलेल्या प्रत्येकाचा तुम्ही उपयोग करा माझ्या राजा. आम्ही या जगामध्ये जगत असताना प्रभू केवळ आमच्या फॅमिली लाईफमध्ये नाही, आमच्या ऑफिस किंवा आमच्या करिअर लाईफमध्ये नाही, परंतु प्रभू आम्ही हे विसरू नये की एक दिवस प्रभू आम्हाला तुझ्यासाठी न्यायासाठी उभं राहायचंय राजा. पवित्र आत्मा आम्ही तुला धन्यवाद देतो तुझ्या उपस्थितीसाठी. सर्व साक्षीबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. येणार वचन देखील तुम्ही आशीर्वादित करा राजा. आज प्रत्येकाशी तुम्ही बोला माझ्या राजा. सर्व गौरव तुम्हाला देऊन प्रार्थना. Thank you Jesus, thank you Jesus Lord, thank you Jesus Lord. मैं घुटने तेरे द्वार पर टेकूं, मैं तेरे मार्ग पर चलूं, हर दुख और संकटों में भी पीछे ना हटूं. मैं घुटने तेरे द्वार पर टेकूं, मैं तेरे मार्ग पर चलूं, हर दुख और संकटों में भी पीछे ना हटूं. प्रभू आम्ही सर्व गौरव तुम्हाला देतो राजा. येशूच्या नावात मागतो म्हणतोय परमेश्वरा. आमेन आमेन. सहज जाऊन आपण पाळाचं स्वागत करूया. यावेळेस टाळ्या वाजवून. हालेलुया हालेलुया. थँक्यू. गॉड ब्लेस यू. सर्व साक्षींना प्रभूला महिमा जावं. मॅन गॉड हॅज बीन सो काइंड टू अस, सो मर्सीफुल टू अस. आणि या जास्ती वेळ न घालवता आपण नेहम्याचं पुस्तकाकडे वळूया. आपण लेट्स टर्न टू द बुक ऑफ नेहमाया. अँड वी हॅव सीन हाऊ God uses a simple ordinary man to do extraordinary things. एका सर्वसाधारण माणसाला परमेश्वर कशा प्रकारे वापरतो आणि कशा प्रकारे परमेश्वर त्याच्याद्वारे एक मोठं काम करून घेतो. नेहम्याचं पुस्तक याचा 2रा अध्याय 1ल्या वचनापासून प्लीज लेट्स ऑल स्टँड फॉर द रीडिंग ऑफ द वर्ड ऑफ गॉड. नेहम्याचं पुस्तक याचा 2रा अध्याय आपण वचन 1 ते वचन 8 आळीपाळीने वाचणार आहोत. I'll read the first verse. I would encourage you to read the second verse. मी पहिलं वचन वाचतो, तुम्ही दुसरं वाचा. असं आळीपाळीने आपण देवाचं वचन सन्मानपूर्वक वाचणार आहोत. The book of Nehemiah chapter 2 reading from verse 1 all the way to verse number 8. Verse 1 says, And it came to pass in the month Nisan in the 20th year of Artaxerxes the king that wine was before him. And I took up the wine and gave it unto the king. Now I had not been before time sad in his presence. Verse 2 answer please. मी वचन 3 वाचतो. And said unto the king, Let the king live forever. Why should not my countenance be sad? When the city, the place of my father's sepulchres, lieth waste, and the gates thereof are consumed with fire. वचन 4 वाचा. मी वचन 5 वाचतो. And I said unto the king, If it please the king, and if thy servant have found favor in thy sight, that thou wouldest send me unto Judah, unto the city of my father's sepulchres, that I may build it. Vachan 6 वाचा please. वचन 7 आणि 8 एकत्र वाचूया आपण. Moreover I said unto the king, If it please the king, let letters be given me to the governors beyond the river, that they may convey me over till I come into Judah. And a letter unto Asaph the keeper of the king's forest, that he may give me timber to make beams for the gates of the palace, which appertain to the house,
and for the wall of the city, and for the house that I shall enter into. And the king granted me according to the good hand of my God upon me. And the king granted me according to the good hand of my God upon me. प्रार्थना को, लेट्स प्रे. जिवंत आणि पवित्र देव बाप्पा, आकाश पृथ्वी निर्माण करे महान प्रभू येशू बाप्पा, की खरोखरच प्रभू येशू बाप्पा जेव्हा नेहम्याने स्वर्गातील राजाकडे, स्वर्गातील देवाकडे प्रार्थना केली पिता, आणि खरोखरच बाप्पा त्या प्रार्थनेचं उत्तर प्रभू येशू बाप्पा, की ते तुमचं वचन सांगतं बाप्पा, की देवाचा उत्तम हात माझ्यावरती होता आणि राजाची मर्जी माझ्यावरती झाली. की खरोखरच प्रभू येशू बाप्पा आपलं वचन सत्य आहे बाप्पा. राजाचं मन देवाच्या हाती आहे, पाण्याच्या पाट्याप्रमाणे तो त्याला वळवतो प्रभू येशू. आज आम्ही प्रार्थना करतो प्रभू येशू बाप्पा, तुमचं वचन हे आमच्या पावलांकरता दिवा आणि मार्गाकरता प्रकाश आहे बाप्पा. पिता, मी प्रार्थना करतो की आज आपल्या वचनाचा बाप्पा प्रभू येशू बाप्पा हातोड्याप्रमाणे आहे बाप्पा आणि आगीसारखा आहे प्रभू येशू बाप्पा. आज पिता, आज तुमचं वचन आमच्या कठीण अंतकात तोडून द्या बाप्पा. वचनाची आग सर्व पापाच्या कीडला हृदयातून जाऊन टाका प्रभू येशू. पिता, मी प्रार्थना करतो बाप्पा, तुमचं वचन आम्हाला नवजीवन देते बाप्पा. तुमचं वचन आमच्या मनस्थितीला प्रभू येशू बाप्पा पुनरुज्जीवन देते बाप्पा. तुमच्या वचनामध्ये बाप्पा नाविन्य आहे बाप्पा. तुमचं वचन सत्य, ढाल व कवच आहे बाप्पा. पिता, आज आम्ही प्रार्थना करतो बाप्पा, तुमचं वचनला प्रत्येक उद्गार, प्रत्येक स्वल्पविराम, प्रत्येक वेलांटी बाप्पा आज आमच्या अंतकात भेदून जाऊन द्या बाप्पा. आणि तुमचंच आणि तुमचंच आणि तुमचंच गौरव बाप्पा, आणि तुमचं वचन उंच बाप्पा. धन्यवाद येशू बोले बाप्पा, धन्यवाद येशू बाप्पा. प्रिय पिता, मी तुमच्या अधीन येतो. सर्व आदर बाप्पा, सर्व महिमा, सर्व गौरव, सर्व सन्मान तुम्हाला जाऊ. येशूच्या नावाने मागतो आम्ही पिता, प्लीज मेका. आमेन. पण बसूया, प्लीज लेट बी सीटेड. थँक्यू ऑल ऑफ यू. खरोखरच प्रभू चांगला आहे आणि प्रभूने आम्हा सर्वांचं सहाय्य केलं. मागचा संबंध आठवडा आम्ही सर्व कॅम्पमध्ये व्यस्त असताना मला विश्वास, मी साक्षी ऐकल्या असेल प्रत्येक मुलांच्या, मी ऐकत होतो की कशा प्रकारे परमेश्वर आज देखील परमेश्वर कार्य करण्यास तयार आहे. प्रेज लॉर्ड, हालेलुया. आणि खरोखर संबंध कॅम्पमध्ये परमेश्वराने उत्तम कार्य केलेलं आहे आणि वचनाचा मान्यता दिलेला आहे. आणि खरोखरच एक अशी अनमोल गोष्ट मला आठवते कॅम्पमध्ये जी घडली होती, की अचानक एका दुपारी एक तरुण मुलगी आली आणि ती तरुण मुलगी आल्यानंतर अचानक ती एका पालकांशी आणि पास्टर जीवनशी तिला कुठेतरी घेऊन आलं, बोलू लागले आणि बोलता बोलता संभाषण वाढलं आणि ती मुलगी आत्महत्या करायचा प्रयत्न करत होती. आणि जेव्हा तिची सहकर्मी तिला घेऊन आली आतमध्ये, लॉंग स्टोरी शॉर्ट, तिला अपेक्षाच नव्हती किंवा आशाच नव्हती की मी जगावं किंवा मला जगायची इच्छा आहे. परंतु परमेश्वर इतका चांगला आहे. एक 22 वर्षाची मुलगी, जस्ट इमॅजिन, तिला कल्पना पण होती की आज दुपारी मला काम करेल, सहकर्मी मला घेऊन येईल आणि मी चर्चमध्ये येईल, मी कॅम्पला येईल, माझं बोलणं होईल, माझी प्रार्थना होईल, मी येशूला स्वीकार. शी वॉज हॅड नथिंग एल्स इन हर माइंड. आणि जेव्हा ती आली, तिला जगायची इच्छा नव्हती, खूप डिप्रेशनमध्ये होती. तिची काम करणारी जी सहकर्मी ती म्हटली की तू माझ्या बरोबर चल, एका ठिकाणी प्रार्थना आहे, त्या ठिकाणी लोक प्रार्थना करतात आणि येशू तुला बरा करेल. ती त्या अपेक्षेने फर्स्ट टाइम ती येशूचं नाव ऐकण्यासाठी ती आली. आणि जेव्हा ती बसली, सेवकाने प्रार्थना केली, तिला काउन्सिल केलं आणि त्यावेळेस त्या मुलीने येशूला स्वीकारलं आणि तिने आत्महत्या करण्याचा प्लॅन कॅन्सल केला. आणि तिच्या चेहऱ्यावरती एका वेगळाच एक जाणीव झाली की जो अंधारमय चेहरा असतो तो निघून ती जरा हसू लागली, बोलू लागली. आणि खरोखरच मला विश्वास आहे की जिथेही ती मुलगी असेल, परमेश्वर तिच्या बरोबर आहे आणि परमेश्वर तिच्याद्वारे एक मोठं काम करणार आहे. हालेलुया, हालेलुया. दिस इज व्हॉट द लॉर्ड डज. आमेन. हे परमेश्वर आज देखील करत आहे. आमेन. ज्यांना सुवार्थ माहित आहे त्यांना मरायची इच्छा आहे, पण ज्यांना सुवार्थ माहित नाही त्यांना जगायची इच्छा आहे. प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड. आणि खरोखरच की समथिंग टू लर्न अबाउट दॅट गर्ल,
जेव्हा तिचं बोलणं ऐकलं, मला काही जास्ती बोलता नाही आलं, पण जेव्हा मला सांगितलं पाळक साहेबांनी की असं असं घडलेलं, असं असं आहे, आणि जेव्हा ते ऐकलं, जेव्हा मी ते बघितलं की कशा प्रकारे तोंड झाकलं होतं, कशा प्रकारे नाक झाकलं होतं, मला लाज वाटली, मला तिला मरायचं होतं, आत्महत्या करायची होती आणि ते जगायची इच्छा नाही, परंतु त्याच देवाने त्याच दुपारी तिचे सर्व बंधनं तोडून येशूने तिला एक नवीन जीवन दिलेलं आहे. हालेलुया, हालेलुया. दिस इज मार्वलस. आमेन. हे अनमोल आहे. आणि अशा प्रकारे जेव्हा आपण देवासाठी कुठली गोष्ट करतो, परमेश्वर अशाच प्रकारे अनेक आणि अनेक आणि अनेक लोकांना जगण्याचा सेकंड चान्स देतो. बोला, माझा देव हा सेकंड चान्स देणारा देव आहे. ही इज अ गॉड ऑफ सेकंड चान्स. आमेन. आणि मला विश्वास आहे ती मुलगी सर्व मुलींबरोबर ओळख केली, ती जेवायला गेली, तिने मला माहिती आता काय केलं, ती लोकल चर्चच्या पालखीवरती दोस्ती केली, आणि विचार करा की स्वर्गात किती मोठा आनंद झाला असेल. हालेलुया. ती काय करायला निघाली होती आणि येशूने काय केलं आहे. प्रेज द लॉर्ड. आमेन, 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 आमेन. आणि खरोखर पाहतो की नेहम्याचं पुस्तक आपण शिकत असताना की एज्राने मंदिरातली आराधना सुरू केली, जरुबाबेलने मंदिर बांधलं, नेहम्याने शहराच्या भिंती बांधल्या, आणि एस्थेरने लोकांना वाचवलं. हालेलुया. माझ्या मागे बोला प्लीज. जरुबाबेलने मंदिर बांधलं, एज्राने आराधना सुरू केली, नेहम्याने भिंती बांधल्या, आणि एस्थेरने लोकांना वाचवलं. हालेलुया. हे चार जे मायनर प्रॉफिट्स, छोटे संदेश जे आपण म्हणतो, या चारही लोक जे होते, एस्थेर, नेहम्या आणि एज्रा, हे तीन जे लोक आहेत, हे 70 वर्षाच्या गुलामगिरीमध्ये हे एकत्र कदाचित राहत असतील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि यहोयाकीम राजाच्या कारकिर्दीमध्ये डॅनियलचं पुस्तक सांगतं की राजाने पाप केल्यामुळे 70 वर्षाच्या गुलामगिरीमध्ये जेव्हा हे लोक गेले, कदाचित त्यावेळेस हे सर्व लहान लहान असतील. आणि जसं 70 वर्षाच्या कालावधीमध्ये परमेश्वर त्यांची मने त्यांच्याकडे फिरू लागला. प्रेज द लॉर्ड. बघा, लक्षात घ्या, जसा घरातला पिता असतो तसे घरातले माणसं असतात. बोला, जसा याजक तसे लोक. मोठ्याने बोला, जसा याजक तसे लोक. दिस इज द प्रिन्सिपल ऑफ द बायबल. हालेलुया. जसे घरातले वडील असणार तसंच घर 100% असणार. नथिंग कॅन बी चेंज्ड. म्हणून पाहतो की यहोयाकीम राजाने पाप केलं, त्याच्या पापामुळे पाहतो आपण की 70 गुलाममध्ये गेले, नबुकदनेस्सर राजा येतो, आणि राजा पुढे आणि प्रजा मागे. हातात त्यांच्या बेड्या आहेत, 70 वर्षापूर्वी पायात बेड्या आहेत, हातात त्यांच्या विणा आहेत, त्यांचा वाळवंटाचा प्रवास आहे, तोंड सुकलेलं आहे, भरपूर तहान लागत आहे, ऊन रखरखीत आहे, सर्वांना मारत मारत नेत हातात पायात चेन, कुणाचा काही पत्ता नाही, कुणाची आई मागे, कुणाची मुलगी मागे, कुणाचा भाऊ मागे. नोबडी नोज व्हॉट्स हॅपनिंग. दिस इज व्हॉट द सिन डज. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. घरातल्या वडिलांवरती भरपूर काही अवलंबून असतं. निर्गमाचं पुस्तक याचा 33वा अध्याय तुम्ही नक्की वाचा, 12, 13, 14, की वडिलांचे पाप 3ऱ्या आणि 4थ्या पिढीपर्यंत परमेश्वर घेऊन जातो. किती पिढीपर्यंत? 3rd and the 4th generation. कीप दिस इन माइंड. म्हणून पाहतो की आई बनणं पण सोपं असतं, वडील बनणं पण सोपं असतं, परंतु आईपणाचा जो खरं बिब्लिकल जे प्रिन्सिपल आहे आणि वडीलपणाचे जे खरोखरचे जे मुद्दे आहेत ते पालन करणं खूप अवघड आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून पाहतो की जेव्हा हा प्रत्येक पुरुष आपल्या घरातला याजक असतो. बोला, प्रत्येक वडील आपल्या घरातला याजक असतो. Amen. One more time please. प्रत्येक वडील आपल्या घरातला याजक असतो. मग याजकाचं काम का होतं? याजकाचं काम हे होतं की आपल्या लोकांचे पाप घेऊन मंदिरात वर्षातून एकदा जायचं, क्षमा मागायची.
मागायची, देवासमोर प्रार्थना करायची, लोकांना, आपल्या प्रजेला देवाच्या मार्गात चालवायचं हे याजकाचं काम आहे. याजकाचं काम काय आहे की मंदिरातल्या 7 समय आहेत त्याच्यामध्ये तेल आहे की नाही, सर्व लेवी आईपाईने देवाची सेवा करतात की नाही, सर्व लोक मंदिरात येतात की नाही, मंदिरामध्ये किती लोक काम करतात, किती लोक काय करतात, या सर्वांची देखरेख करणं याजकाचं काम आहे. तसंच याजक म्हणजे वडिलांचं पण हेच काम आहे की सकाळी उठून आपल्या मुलांसाठी, आपल्या पत्नीसाठी, आपल्या लेकरांसाठी प्रार्थना करायची, देवाकडे क्षमा मागायची, त्यांची काळजी घ्यायची, त्यांची देखरेख करायची. आणि असं केल्यानंतर परमेश्वर स्वर्गातून आशीर्वाद देतो. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. म्हणून लक्षात ठेवा की फक्त पप्पा पप्पा म्हणून सोपं नसतं, परंतु वडिलांचे पाप आणि वडिलांची पुण्याई इट स्टेज फॉर अ लॉंग टाइम. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, आमेन. आणि म्हणून पश्चाताप करून आपण देवाच्या मार्गात चालतो, त्या परमेश्वर आपल्या सर्व पापांची क्षमा करतो आणि सर्व आपला पुसून टाकतो आणि परमेश्वर शाप नाही परंतु आशीर्वाद द्यायला सुरुवात करतो. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. जर परमेश्वर वडिलांचे पाप आठवतो तर निश्चित परमेश्वर वडिलांनी केलेल्या प्रार्थना पण नक्कीच तो आठवतो. आर यू लिसनिंग टू मी? आमेन. नेहम्याचं पुस्तक पाहिलं आपण की जवळजवळ 446 ते 430 ख्रिस्तपूर्व म्हणजे 646 to 630 BC त्याच्या अगोदर हे त्या मध्यान वेळेस हे पत्र लिहिलं होतं. आणि नेहम्या आणि एजरा हे एकत्र कदाचित राहत होते, त्या एकाच ठिकाणी होते. परंतु पाहतो जेव्हा नेहम्याने 2ऱ्या अध्यायामध्ये राजासमोर तो उभा असताना त्याचा चेहरा पाहून राजा त्याला म्हटला की तुझा चेहरा असा निराश काय. प्लीज नेहम्याचं पुस्तक 2रा अध्याय वचन नंबर 1 वाचा प्लीज. पुढे वाचा प्लीज. ओके थांबा. तेव्हा मी स्वर्गीय देवाच्याकडे प्रार्थना करून राजास म्हटले. आता नेहम्या म्हणजे गॉड कम्फर्ट्स, परमेश्वर माझं सांत्वन करतो. बोला परमेश्वर माझं सांत्वन करतो. हालेलुया. आणि नेहम्याच्या पुस्तकामध्ये पाहतो की त्यावेळेस त्या शहरामध्ये 12 द्वार होते. किती द्वार होते? There are 12 gates in the city. आणि हे 12 द्वार जे आहेत, शत्रूंनी हे गेट जाळले होते, या भिंती पाडल्या होत्या, त्यांची घरं फोडली होती. आता त्यांना एकच होतं की लोकांचा नाश करायचा. मागच्या मागे सांगितलं होतं शत्रू एका झटक्यात घरावर हल्ला करत नाही. पहिले तो भिंती तोडतो, नंतर तो घरं फोडतो, त्यानंतर घरातल्या माणसांना तो त्रास देतो. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि भिंती तोडल्यावर तर सिक्युरिटी बाहेर निघती, घर फोडल्यानंतर त्यांची सेफ्टी बाहेर निघती आणि त्यावेळेस माणसं विखुरल्यावरती घरच राहत नाही. आणि पाहतो की ज्या वेळेस नेहम्याने एक सर्वसाधारण मनुष्य गुलामगिरीमध्ये राहतो तर तो म्हणतो मी स्वर्गीय देवाकडे प्रार्थना केली. बोला मी स्वर्गाच्या देवाकडे प्रार्थना केली. मोठ्याने बोला मी स्वर्गाच्या देवाकडे प्रार्थना केली. वन मोर टाइम प्लीज. मी स्वर्गाच्या देवाकडे प्रार्थना केली. आता बोला मी स्वर्गाच्या देवाकडे प्रार्थना केली. मी काय केली? मी काय केली? कुणाकडे प्रार्थना केली? हालेलुया, हालेलुया. गुलामगिरीमध्ये
नेहम्याचा आणि देवाचा संबंध तो जो पूर्वी होता तो आज पण तसाच आहे. आणि त्याला माहित आहे की प्रार्थनेमध्ये इतकं सामर्थ्य आहे की विश्वास डोंगर हलवते, परंतु प्रार्थना त्या हाताला हलवते जो हा डोंगर हलवतो. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, आमेन. प्रार्थनेमध्ये इतकं सामर्थ्य आहे की जे अशक्य आहे ते शक्य होण्यास समर्थ आहे. प्रेज द लॉर्ड. प्रार्थनेमध्ये इतकं सामर्थ्य आहे की जर तुझा विश्वास या मोहरीच्या असेल तर तुम्ही ह्या डोंगराला इकडून तिकडे सरका म्हणाल तर तुमच्या म्हणण्याप्रमाणे घडून येईल. हालेलुया. प्रार्थनेमध्ये इतकं सामर्थ्य आहे. इफ टू ऑफिशियल अग्री टुगेदर ॲज टचिंग एनीथिंग ऑन द अर्थ इट शॅल बी डन बाय युअर फादर व्हिच इज इन हेवन. जर दोघे सहमत होऊन जे काही मागतील ते माझा स्वर्गीय पिता त्यांच्यासाठी ते करेल. प्रार्थनेमध्ये इतकं सामर्थ्य आहे. मत्ती 7:7 मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे सापडेल, ठोका म्हणजे उघडेल. जो कोणी मागतो त्यास मिळेल, जो कोणी शोधतो त्यास सापडेल, जो कोणी ठोकतो त्यास उघडले जाईल. प्रार्थनेमध्ये इतकं सामर्थ्य आहे की प्रार्थना आत्मे दर्शवते. हालेलुया. प्रेयर रिव्हील्स द स्पिरिट. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. येशू ख्रिस्त प्रार्थना करत असताना त्यांचं बाबा पाहतो त्यांचे कपडे एकदम शुभ्र झाले होते. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, आमेन, 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 आमेन. प्रार्थनेमध्ये इतकं सामर्थ्य आहे की प्रार्थना स्वर्गातील महान परमेश्वराच्या सर्व कार्यावरती ऍक्टिव्हेट करते. बोला, प्रेयर ऍक्टिव्हेट्स द हेवन. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, आमेन. यहूदाचं पत्र याचा पहिला अध्याय आणि पाहतो 20, 21, 22. प्रियजन हो, आपल्या विषयाची तुम्ही रचना करा, पवित्र आत्म्याने प्रार्थना करा. प्रार्थनेची सुरुवात आत्म्यात होते. बोला, प्रार्थनेची सुरुवात आत्म्यात होते. नेहम्याला इतका विश्वास होता की मी स्वर्गीय देवाकडे प्रार्थना केल्यावरती जे मला बोलायचं आहे ते मला बोलायचं नाही, पण जे देवाला बोलायचं आहे ते देव माझ्याकडून बोलून घेईल. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. नंबर 1 गोष्ट पाहतो, नेहम्याचा आणि देवाचा संबंध एकदम स्ट्रॉंग होता. सो लिसन टू मी. तुम्ही कुठल्याही पोस्टमध्ये असाल, कुठल्याही हुद्द्यामध्ये असाल, कुठल्याही स्टेटमध्ये असाल, पण जर तुमचा आणि स्वर्गातली देवाचा नातं आणि संबंध चांगला आहे तर तुम्ही कुठे असा परमेश्वर तुमचा निश्चित वापर करणार. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. तुम्हाला बंद तुरुंगात जरी ठेवलं तर तुरुंगाचे द्वार उघडण्यास देव समर्थ आहे. तुम्हाला अंधारात खोलीत जरी ठेवलं तर दरवाजा उघडण्यासाठी देव समर्थ आहे. तुम्हाला किती मारून फेकलं तर नवीन जीवन देण्यासाठी देव समर्थ आहे. हालेलुया. दिस इज द ब्युटी ऑफ द पर्सन हु नोज गॉड. आमेन. नेहम्याला देव कोण आहे हे माहित आहे. प्रेज द लॉर्ड. दानियलचं पुस्तक काढा बुक प्लीज. द बुक ऑफ डॅनियल 11वा अध्याय वचन नंबर 32 वाचा प्लीज. And such as do take me against the covenant shall be bystanders, but the people that do know their God shall be strong and do exploits. मराठी भाषा आपली सुंदरी. जे दगडा संबंधाने दुष्ट वर्तन करतात त्यास अंकुश लावून भ्रष्ट करी. पण जे लोक आपल्या देवास ओळखीतात ते बलवान होऊन थोर कृत्य करतील. आमेन. जे लोक देवाला ओळखतात ते बलवान होऊन थोर कृत्य करतात. पीपल हू नो देअर गॉड शॅल बी स्ट्रॉंग अँड डू माइटी एक्सप्लॉइट्स फॉर हिम. तर आज रविवारी हा पहिला प्रश्न आहे की माझं आणि देवाचं नातं कसं आहे. डू आय रिअली हॅव अ रिलेशनशिप विथ गॉड. त्यामुळे देवाला नावापुरता वापरतो. माझा प्रवास चांगला व्हावा, मला सुखरूप घेऊन जा, मला सुखरूप घेऊन ये, माझं रक्षण कर, माझं पोट दुखतं, माझ्या मुलीचं लग्न होणार आहे, माझ्या मुलाचं लग्न करून दे, मला हे कर ते कर. का तुमचा संबंध फर्स्ट लेवल वरती आहे का तुमचा संबंध थर्ड लेवल वरती आहे. हा वैयक्तिक प्रश्न आहे. थिंक अबाउट दिस की नेहम्या, कदाचित या पुस्तकामध्ये नेहम्या एक वयस्कर मनुष्य आहे
आणि त्याचं आणि देवाचं नातं इतकं स्ट्रॉंग आहे की त्याला माहित आहे नीतिसूत्रे 3, 4, 5, 6 प्रमाणे तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावरती भार ठेव. आपल्या स्वतःवर अवलंबून राहू नको. आपल्या सर्व मार्गात त्याला स्मरण कर, म्हणजे तो तुला धोपट मार्गाने नाही. हालेलुया, हालेलुया. किती लोक म्हणू शकतात की माझा सर्व भार मी देवावर टाकलेला आहे, माझं सर्वस्व मी देवावर ठेवलेलं आहे, मी सर्व कामात देवाला स्मरण करतो. असे मला वाटतं आपल्यामध्ये खूप 1 किंवा 2 लोक असतील ते प्रामाणिकपणे म्हणतील की माझा पूर्ण भार देवावरती आहे. हालेलुया, हालेलुया. हा तोच नेहमी आहे. बघा, प्रार्थना ही अशी गोष्ट आहे, तुमच्या अवतीभोवती किती गोंधळ असला आणि किती ख्रिस्त विरोधी असले, पण त्या लोकांना तुमची प्रार्थना थांबवता येणार नाही. आणि प्रार्थना ही आत्म्यात असते. जर मनुष्याने हात वर करतो, आपण गीत गातो, पण जोपर्यंत देवाचा आत्मा मला प्रोत्साहन देत नाही, जो देवाचा आत्मा मला उत्तेज देत नाही, तोपर्यंत मी खरी प्रार्थना करू शकत नाही. आणि ज्या वेळेस देवाचा आत्मा मला उत्प्रती देतो, देवाचा आत्मा मला सहाय्य करतो, देवाचा आत्मा मला गाईड करतो, तेव्हा सर्वांचे तोंड बंद करण्यास देव समर्थ आहे. बोला, देव समर्थ आहे. बोला, देव समर्थ आहे. बोला, देव समर्थ आहे. बोला, देव समर्थ आहे. तुझ्या विरुद्ध तुझ्या चालणारे कोणते हत्यार तुझ्यावर चालणार नाही. जर तुम्ही प्रार्थनेत आहात तर तुमचा विरुद्ध काही चालू शकत नाही. जर तुम्ही प्रार्थनेत आहात तर तुम्हाला विष बाधा होऊ शकत नाही. जर प्रार्थनेत आहात तर तुमच्या बाजू शस्त्रवादी पडले, लक्षावधी पडले तरी ते भिडणार नाही. मात्र त्या डोळ्यात दिसेल आणि दुर्जनांना प्राप्त प्रतिफल त्या दृष्टीस पडेल. काही परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणीव पडणार नाही, असं बोलण्यासाठी सुद्धा मला देवाबरोबर एक स्ट्रॉंग रिलेशनशिप पाहिजे. हालेलुया. स्तोत्र पाठ करणं खूप सोपं आहे, कोट करणं खूप सोपं आहे, रजवून देणं खूप सोपं आहे, पण ते अप्लाय करणं असंच म्हणू शकतो की ज्या माणसाला देवाची एकदम गहन ओळख आहे तोच खरं म्हणू शकतो की मृत्यू छायेच्या दरीतून मी जात असलो तरी कसल्याही अरिष्टास मी भिणार नाही. कारण का? हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझा बँक बॅलन्स मस्त बरोबर आहे. काही लोक अशी म्हणतील, नाही नाही नाही, माझा इन्शुरन्स माझ्या बरोबर आहे. नाही नाही, कारण तू मस्त बरोबर आहे. हालेलुया, हालेलुया. नाही, घरात पैसे ठेवले आहे ते मस्त बरोबर आहे. नाही, माझे डॉक्टर ओळखीचे आहे ते मस्त बरोबर आहे. नाही, माझा भाऊ पोलीस मध्ये माझा बरोबर आहे. नाही, माझी आई डॉक्टर आहे ते मस्त बरोबर आहे. नाही नाही, कारण देव माझ्या बरोबर आहे. हालेलुया. असं बोलण्यासाठी सुद्धा आम्हाला देवाशी एक संबंध पाहिजे. मग ते स्तोत्र बोलण्यापेक्षा ते अप्लाय करणं खूप महत्वाचं आहे. नेहम्याला ओळख होती की देव कोण आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, आमेन, आमेन, आमेन. आणि म्हणून पाहतो की त्याने स्वर्गीय देवाकडे प्रार्थना केली. नंबर 2 पाहूया, नेहम्याचं पुस्तक 2रा अध्याय प्लीज, वचन नंबर 5. सर्वांनी मोठ्याने वाचा प्लीज. And I said unto the king, एकत्र वाचा आपण नेहम्या 2:5. And I said unto the king, if it please the king, and if thy servant have found favor in thy sight, that thou wouldest send me unto Judah, and unto the city of my father's sepulchres, that I may build it. आता कोणत्या एकाने मोठ्याने वाचा मराठीमध्ये प्लीज. राजाच म्हटले, महाराजांची मर्जी असली आणि आपण आपल्या दासावर प्रसन्न असला तर युद्धा देशी माझ्या पूर्वजांच्या कबरा असलेल्या नगरास मला पाठवा, म्हणजे मी ते बांधीन. म्हणजे कोण बांधील? बोला, म्हणजे मी ते बांधीन. मोठ्याने बोला, म्हणजे मी ते बांधीन. बोला, म्हणजे मी ते बांधील. नेहमी असं नाही म्हटलं म्हणजे आम्ही ते बांधू, म्हणजे तो ते बांधेल, म्हणजे राजा बांधेल, म्हणजे मी ते बांधेल. बोला, मी ते बांधेल. आमेन, हालेलुया. एका उत्कृष्ट पुढाऱ्याचं उदाहरण आहे. लक्षात ठेवा, लीडरशिप डजंट बिलॉंग विथ वी, इट स्टार्ट्स विथ मी. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. जेव्हा त्याला कळलं की सर्वांना माहित आहे यरूशलेमचे द्वार पडलेले आहेत, सर्वांना माहित आहे त्यांचे घर मोडलेले आहेत, परंतु एकाच माणसाने जबाबदारी घेतली की मी ते बांधेन. बोला, मी ते बांधेन. हालेलुया, हालेलुया. कदाचित आज मी ते बसला आहात, तुमच्या घरात काय चाललंय हे देवाला माहित आहे, तुम्हाला माहित आहे.
तुम्ही अपेक्षा करता कुठले पाळक साहेब येतील, कुठला प्रॉफिट येईल, कोणतरी मला शब्द बोलेल, कोणतरी प्रार्थना करेल, मग सगळं बंद होईल. असं कधी होणार पण नाही. नेहमी असं म्हटला, कोणी येऊ को न येऊ मी ते बांधेल. आज तुम्ही प्रभूला म्हणा, प्रभू कोणी येऊ का न येऊ मी माझ्या घरातल्या पडलेल्या भिंती बांधणार आहे. प्रेज द लॉर्ड. बोला, मी माझ्या घरातल्या पडलेल्या भिंती बांधणार आहे. मोठे बोला, मी माझ्या घरातल्या पडलेल्या भिंती बांधणार आहे. हालेलुया. हा येईल, तो येईल, सेल ग्रुप करू, हा ग्रुप करू, तो एव्हरीथिंग इज फाईन फॉर दॅट मोमेंट. पण लक्षात ठेवा, जर मला दिसतं घरात काय चुकीचं आहे, तर मला उभं राहायचं आहे गॅप मध्ये आणि मला म्हणायचं आहे की हा बांधणार नाही, मी कोणाची वेळ बघणार नाही, मी ते बांधणार आहे. हालेलुया. तर आय मे बिल्ड इट. बोला, मी ते बांधणार आहे. कोण बांधणार आहे? हालेलुया. आणि जेव्हा तो म्हटला की मी ते बांधणार आहे, राजाला कळलं की नेहम्या फक्त रायासमोर पाणीच देत नाही, मद्यपान देत नाही, पण नेहम्याला इंजिनिअरिंगचं ज्ञान पण आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. नाउ प्लीज पे अटेंशन टू दिस. स्टॉप मूव्हिंग हियर अँड देयर. जेव्हा आपण परमेश्वरासाठी एक पाऊल उचलतो, तेव्हा लक्षात घ्या, परमेश्वर तुम्हाला वरून येणारं ज्ञान जे आहे, जे शुद्ध आहे, जे पवित्र आहे, जे तुम्ही कधी केलं नाही, अशा दैवी ज्ञानाने परमेश्वर तुम्हाला भरणार आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. लक्षात घ्या, योसेफाला कधी कल्पनाच नव्हती की पोटिफरच्या घरामध्ये मला पैसे मोजावे लागतील. He never had this thought in his mind. Why in the world God has called me to count this money? Why in the world God has called me as an administrator? त्याला समजलं नाही की मी एक घरातला शेवटचा मुलगा आहे, मी लाडलेला मुलगा आहे, सर्व प्रेम करतात, मी सर्वांचं पाखरू आहे, मी सर्वांचं लाडू आहे, माझ्या पप्पानी मला अंगरखा शिवला होता. त्याला हे सगळं माहिती होतं, परंतु देवाने हा त्याचा लाडपणा बाहेर काढला. त्याला कौन दिलं की तू फक्त लाडूच नाही, आता ते पोरपणा सोड. देवाने तुला मोठ्या कामगिरीसाठी निवडलेलं आहे. हालेलुया. हालेलुया. त्याला कधी कल्पना पण नव्हती की मी एक गुलाम होईल, पण त्या गुलामगिरीमध्ये परमेश्वर त्याला पैसे मोजण्यासाठी, व्यवस्थापन करण्यासाठी, घराची देखरेख करण्यासाठी त्याला काम दिलं. त्याला कधी समजलं नाही की देव हे मला सांगते का करत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जेव्हा हाच योसेफ पोटिफरच्या घरामध्ये व्यवस्थापन करू लागला, ऍडमिनिस्ट्रेशन करू लागला, फायनान्शियल मॅनेजमेंट करू लागला, सर्व देखरेख करू लागला, लेजर बुक लिहू लागला, जर्नल एंट्री करू लागला, तेव्हा त्याला कळलं, त्याला समजलं नाही देव का करत आहे. पण जेव्हा तो पंतप्रधान बनला, तेव्हा त्याला समजलं की देवाने मला त्या गोष्टी त्यावेळेस का शिकवल्या होत्या की पंतप्रधान बनण्यासाठी मला फायनान्शियल मॅनेजमेंट, मला फिस्कल मॅनेजमेंट, मला इकॉनॉमिक क्रायसिस अँड डिस्फंक्शन अनालिसिस मला समजलं पाहिजे. Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. ज्या परमेश्वर इच्छेमध्ये आपण असतो, त्या परमेश्वर आपल्या जीवनात जे काय करतो आपल्या कल्याणा करता करतो. बोला, परमेश्वर माझं काही नुकसान करणार नाही. मोठ्या मला, परमेश्वर माझं कधी नुकसान करणार नाही. एव्हरीबडी विल से, परमेश्वर माझं कधी नुकसान करणार नाही. हालेलुया. जर परमेश्वर कुठल्या गोष्टीला वेळ लावत आहे, तर वेळेची भरपाई करण्यास सुद्धा देव समर्थ आहे. हालेलुया. 17 वर्षाचा योसेफ जेव्हा तो कमीत कमी 23 वर्षानंतर हा जेव्हा म्हातारा होतो, तेव्हा तो एक पंतप्रधान किंवा प्राईम मिनिस्टर ऑफ इजिप्त बनतो. प्रेज द लॉर्ड. नेहम्याने फक्त इच्छा दर्शवली की मी त्या भिंती पाडेल, मी त्या भिंती बांधेल. त्या परमेश्वराने नेहम्याला, एक सर्वसाधारण मनुष्य, त्याला इंजिनिअरिंग कॉलेज कधी गेला नाही, त्याला कधी आर्किटेक्चर माहित नाही, पण याच माणसाचा परमेश्वराने 52 दिवसात हे 12 गेट्स बांधून एक भिंत तयार करून, एक सर्वसाधारण वयस्कर माणूस ज्याला काही माहित नाही, समजत नाही, अशा माझा वापर करून जगातलं हिस्टोरिकल इव्हेंट की 52 दिवसात भिंत बांधली. इतकी मोठी भिंत की त्याला 12 द्वार आहेत, इतके द्वार आहेत की ते आजपर्यंत इस्रायलमध्ये ती भिंत अजून तयार आहे. हालेलुया. बोला, हे देवच करू शकतो. मोठे बोला, हे देवच करू शकतो.
बोला हे देवच करू शकतो. इज देयर समथिंग इन युअर लाईफ यू कॅन थिंक की अशी कुठली गोष्ट आहे का की म्हणाल की आज देवा हे तूच करू शकतो, हे मी करू शकत नाही. जर तुम्ही यापर्यंत असाल तर आज मी उत्तेजन देतो. नेहम्याने जबाबदारी घेतली की हा करणार नाही, तो करणार नाही, मी या माझ्या घरातल्या भिंती बांधणार आहे. हालेलुया. बोला मी माझ्या घरातल्या भिंती बांधणार आहे. हालेलुया. मी 1 पाऊल टाकणार, देव मला पुरवठा करणार. मी 2 पाऊल टाकणार, देव मला ज्ञान देणार. मी 3रं पाऊल टाकणार, देव मला लोक देणार. मी 4थं पाऊल टाकणार, देव मला कला देणार. मी 5ं पाऊल टाकणार, देव मला कौशल्य देणार. मी 6ं पाऊल टाकणार, देव मला पैसे देणार. मी 7ं पाऊल टाकणार, देव भिंत तयार करणार. हालेलुया. हालेलुया. बोला मी त्या भिंती बांधणार. मोठ्याने बोला मी त्या भिंती बांधणार. बोला आता आपला उजवा हात वर काय बोला, परमेश्वरा माझा वापर कर माझ्या घरातल्या पडलेल्या भिंती बांधण्यासाठी, पडलेले द्वार बांधण्यासाठी माझा तू वापर कर. येशूच्या नावाने आमेन. हालेलुया. पहिलं नेहम्याचा देवा संबंध. दुसरी गोष्ट नेहम्याची जबाबदारी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमेन. ज्या माणसाला जबाबदारी घेता येते त्या माणसाला अधिकार गाजवता येतो. प्रेज द लॉर्ड. बोला जबाबदारी आणि अधिकार हे दोघं एकत्र राहतात. The one who knows how to handle responsibility can always be an authority. Praise the Lord. Praise the Lord. तुम्हाला सांगितलं की वडील बनणं खूप सोपं असतं, पण लक्षात ठेवा जर वडिलांना अधिकार गाजवता येतो तर वडिलांना समजलं पाहिजे मला जबाबदारी पण घेता आली पाहिजे. Praise the Lord. Praise the Lord. ज्या वडिलांना जबाबदारी घेता येत नाही त्यांना अधिकार कधी गाजवत पण नाही. Praise the Lord. Are you learning something? Amen. नेहम्याने फक्त अधिकारच नाही जबाबदारी घेतली. हा नाही, तो नाही, हनानी नाही, हा नाही, मी नाही, मी बांधणार. परमेश्वर माझा वापर करणार. आणि मरता मरता आणि वाचता वाचता आणि करता करता जरी मेलो, प्रेज गॉड, सुरुवात माझ्यापासून आहे. बोला सुरुवात माझ्यापासून आहे. हालेलुया. यशा 6:8 वाचा बुक प्लीज. आयझाया चॅप्टर 6 verse 8 प्लीज. तेव्हा मी प्रभूची वाणी ऐकली ती अशी, मी कोणाला पाठवू, आमच्यासाठी कोण जाईल. तेव्हा मी म्हणालो, हा मी आहे, मला पाठव. हा मी आहे, मला पाठव. बोला हा मी आहे, मला पाठव. हालेलुया. हालेलुया. आता नेहम्याने जेव्हा या 12 भिंती पाहिल्या, या 12 द्वार पाहिले, हे 12 द्वार सर्व कोसळलेले होते. आता लक्षात घ्या प्लीज. तिसरा महत्वाचा मुद्दा बघा, वचन नंबर 7 आणि वचन नंबर 8 वाचा प्लीज. नेहम्याचं पुस्तक 2रा अध्याय. त्यावेळेस म्हणालो, महाराजांची मर्जी असल्यास मी यहूदा देशी पोहोचेपर्यंत महानगराच्या पश्चिमेकडील प्रदेशातून जाऊन सिनेरीशी तेथील अधिकाऱ्यांच्या नावावर मला पत्रे द्यावी. आणि महाराजांच्या दंडाचा अधिपती आसाफ यास असे पत्र द्यावे की मंदिराच्या गडीच्या दरवाजासाठी, तुळ्या काढण्यासाठी, शहराच्या कोर्टासाठी आणि मी जाऊन राहीन त्या घरासाठी त्यांनी मला लाकडे द्यावी. माझ्या देवाचा वरदान समजला नव्हता म्हणून राजाने माझी मागणी मान्य केली. पुढे वाचा प्लीज. मग मी महाराजाच्या पश्चिमेकडील प्रार्थनातीकडे जाऊन त्यास राजाची परवानगी दिली. राजाने मजबरोबर सेनानायक व घोडेस्वार पाठवले होते. कोणी मनुष्य इस्रायल वंशाचे कल्याण साध्य करण्यास आला आहे असे हेरोनी, सनबल्लाट आणि अम्मोनी तोबिया नावाचा दास या दोघांनी ऐकले. तेव्हा त्यास भाग घ्यावी लागली. मी यरूशलेमला जाऊन पोहोचल्यावर तेथे 3 दिवस होतो. ओके. आता जेव्हा नेहम्याने, तिसरी महत्वाची गोष्ट शेवटची, की जेव्हा नेहम्याने ही कामगिरी सुरू केली तेव्हा लक्षात घ्या राजाने त्याला सर्व प्रकारची सुरक्षा, सर्व प्रकारचे साहित्य, सर्व प्रकारचे हत्यार, सर्व प्रकारची लाकडं राजाने पुरवली. कुणी पुरवली? हा राजा देवाला ओळखत नाही, राजाची राणी देवाला ओळखत नाही, परंतु देवाचं काम इतकं महान आहे. जेव्हा तुमचे मार्ग, माझे मार्ग देवाला आवडतात, तो आपल्या शत्रूंशी सुद्धा आम्हाला एकत्र ठेवतो. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड.
हालेलुया. नीतिमानाला बहुत कष्ट होतात, परंतु परमेश्वर त्या सर्वातून त्याला बाहेर काढतो. प्रेज द लॉर्ड. जेव्हा नेहम्याने हा निश्चय केला, बघा लक्षात घ्या, पहिलं पाऊल मला उचलायचं आहे. नेहम्याने म्हटला की मी राजाला सांगेल, प्रार्थना केली, नेहम्याने जबाबदारी घेतली. आणि तिसरी गोष्ट पाहतो, जबाबदारी घेतल्यानंतर सर्व पुरवठा देवाने केला. परंतु इतक्या लवकर सर्व होणार नाही. शत्रू काय शांत बसणार नाही. प्रेज द लॉर्ड. बोला, जेव्हा काही मोठं होणार असतं, मोठ्याने बोला, जेव्हा काही मोठं होणार असतं तेव्हा शत्रू खूप चिडलेला असतो. मोठ्याने बोला, जेव्हा काही मोठं होणार असतं तेव्हा शत्रू खूप चिडलेला असतो. हालेलुया. नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा काहीतरी मोठं घडणार आहे तेव्हा नेहमी घरात वादविवाद होणार. आणि शत्रूला माहित आहे की आता ह्यांचा विजय ठरलेला आहे. हालेलुया. हालेलुया. जेव्हा काहीतरी मोठं घडणार असतं, आपोआप घरात भांडणं सुरू होतात, आपोआप अस्वस्थता होती, आपोआप चिडचिड होती. मीठच कमी टाकलं, हेच कमी केलं, चहावर दूधच कमी पडलं, गॅसच हे झाला आणि असं केलं. अशा छोट्या मोठ्या गोष्टी होऊन घर इतके विकोपाला वाट पेटतात. पण लक्षात ठेवा, शांत व्हा आणि लक्षात ठेवा की परमेश्वरच देव आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. अस्वस्थ व्हायचं कारण नाही, भांडण करायचं कारण नाही. हे ध्यानात ठेवा की परमेश्वर माझा वापर करत आहे, हे शत्रूला बघवत नाही. म्हणून तो मला किती विरोध केला तरी मी या घराच्या भिंती बांधणारच. प्रेज द लॉर्ड. बोला, मी माझ्या घराच्या भिंती बांधणारच. मोठ्याने बोला, मी माझ्या घराच्या भिंती बांधणार आहे. बोला, मी माझ्या घरातले द्वार बांधणार आहे. हालेलुया. हालेलुया. आमेन. हा नाही, तो नाही, ते नाही, मी बांधणार आहे. तुम्ही किती मला विरोध कर सैताना, पण प्रार्थनेवर इतका मोठा विजय आहे. मी प्रार्थना करत राहील, वचन वाचत राहील आणि देव मला कला देईल, देव मला कौशल्य देईल, देव मला ताकद देईल, देव मला दीर्घायू करेल, देव मला जीवन देईल, आपल्या आत्म्याचं सामर्थ्य देईल, मला पैशाचा पूर्ण करेल. कारण की मला विश्वास आहे, देवाला मी हो म्हटलेला आहे. परमेश्वर मला लज्जित आणि फजित कधी करणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जेव्हा नेहम्या आपल्या गावामध्ये गेला, कमीत कमी मला वाटतं की हा भरपूर महिन्यांचा प्रवास होता. तो पर्शियामध्ये होता, पर्शियापासून पाहतो तो इस्रायलमध्ये येरुशलेममध्ये गेला. हा इतका लांबचा प्रवास होता. परंतु देवाचं वचन सांगतं, प्लीज शेवटचं वाचा, वचन नंबर 9 आणि वचन नंबर 10 वाचा प्लीज. Then I came to the governors beyond the river and gave them the king's letters. Now the king had sent captains of the army and horsemen with me. Verse 10. When Sanballat the Horonite and Tobiah the servant, the Ammonite heard of it, it grieved them exceedingly that there was come a man to seek the welfare of the children of Israel. So I came to Jerusalem and was there 3 days. वचन 10 वाचा मराठीमध्ये प्लीज. इथे 2 प्रकारचे दुःख आहे. राजाने नेहम्याचा चेहरा दुःखी पाहिला आणि ते सनबालतला भरपूर दुःख झालं. नेहम्याचं दुःख माझ्या शहरातला द्वार पडलेला आहे. सनबालतचं दुःख हा द्वार बांधणारा मनुष्य आहे तरी कोण. समजतं मला माझं बोललं. बघा लक्षात ठेवा, नेहम्याचं दुःख मागे तुम्हाला सांगितलं, बायबल प्रमाणे 2 प्रकारचे दुःख असतात. की दुःख असतात, गॉडली सॉरो अँड अ फ्लेशली सॉरो. दैवी दुःख पश्चाताप करायसाठी मला भाग पडतं आणि अहिक दुःख जे असतं ते मृत्यूला नेतं. हे 2 दुःख आपल्या आयुष्यात नेहमी असतात. जेव्हा जे काही दुःख देवापासून असतं, येशू रडला, योहान 11:35 म्हटलं आहे. येशूचं दुःख हे देवाच्या गौरव होतं. कारण की त्या 11व्या अध्यायामध्ये येशू प्रार्थना करायला, लाजरस बाहेर आहे, आणि लाजरस बाहेर येतो. प्रेज द लॉर्ड. येशू गेत्सेमने बागेमध्ये त्याने घामाचा अश्रू काढला. हे दैवी दुःख होतं की आमचे पापाचा प्याला येशूने पिला. पण अहित दुःख का आहे? हे अहित दुःख जे आहे की ज्या वेळेस मला मानसिक त्रास आणि दैहिक दुःख असतं आणि दुःखामध्ये राहतो, हे दैहिक दुःख एक प्रकारे इतकं डिप्रेशन देतं की बरेच लोक डिप्रेशन मध्ये जगायची इच्छा सोडून देतात.
बरोबर आहे की नाही? आणि म्हणून त्यावेळेस पाहतो नेहम्याचं दुःख दैवी दुःख होतं. ते पश्चाताप जोगे झालं की त्याने भिंती जबाबदारी घेतली. परंतु पाहतो हा सनबालक जो आहे हा विरोधी आहे. हा कोण आहे? ह्याला बघवत नाही की पडलेल्या भिंती बांधणारा हा मनुष्य कोण आहे. आता लक्षात घ्या, ज्या वेळेस तुम्ही देवासाठी पाऊल टाकणार त्या वेळेस तुम्हाला नेहमी विरोध होणार. का होणार? प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड, हालेलुया. आणि हा विरोधी इतका शहाणा आहे की सनबालकचा नावाचा अर्थ काय आहे की तो खूप काय आहे? द एनिमी सिक्रेट. तो गुप्त हेर आहे. तो कोण आहे? तो असा शत्रू आहे, तो लपून काम करतो. काय करतो? तुम्ही असे लोक बघितले का हो? ते तुमच्या समोर हसतात, तुमचं यश म्हणतात, पण आतून त्यांना खूप दुःख होतं की याला यश का मिळालं. असे लोक बघितले किती लोकांनी? किती लोकांनी बघितले? असे किती लोक आपल्यामध्ये बसलेले आहेत की तुमच्या समोर येतील, तुमचे पेढे खातील, मुलगी पास झाली, मुलगा पास झाला, मोठं घर मिळालं, स्माइल करतील, चहा पितील, व्हेरी नाईस, पण आतून खूप मोठं दुःख राहिलं असतं. असे लोक बघितले का तुम्ही? का रोज बघता? तुमच्या घरी येतील, कॉंग्रॅच्युलेशन म्हणतील, मोठं फ्लावरचा गुच्छा देतील, पण त्यांनाच माहिती आतून की मला बघवत नाहीये. मला काय आहे? तुम्हाला चांगली मुलगी मिळेल, लग्न आणि मुलाला सगळं चांगलं, मी पण लग्न आहे ना, आपण आतून काय? दुःखच नाही, खूपच दुःख आहे. मग लक्षात ठेवा, अशी जी माणसं असतात ती एका झटक्यात समोर येत नाही. ते हळूहळू दबकत हळूहळू आपलं काम सुरू असतं. पण नेहमी लक्षात ठेवा, जर देवाचा आत्मा माझ्यावरती आहे, एक ना एक दिवशी हा शत्रू एक्सपोज होणार. बोला, देवा माझ्या आयुष्यातले गुप्त शत्रू, सर्वांनी बोला, देवा माझ्या आयुष्यातले गुप्त शत्रू एक्सपोज कर. ते तुम्हाला सल्ला पण देतील, पण त्यांना माहित आहे हा सल्ला तुला घातक ठरणार आहे. तुझा नवरा असा करतो, तुझी बायको अशी करते, बघ माझं तुझं ती प्रेम आहे ना, म्हणून मी सांगत असते, बघ बाबा जगात कुणाच कोणकडे असतं, बघ मी थोडी उभी राहिली की नाही, बघ तू माझं खाणं काम आहे, बाकी तुझ्यावरती आहे. असे माणसं खूप चालू असतात. बरोबर आहे की नाही? हे लक्षात घ्या, जर त्यांनी तुम्हाला हा पाठ शिकवलेला आहे याचा त्याने 1000 विहिरीतलं पाणी पिलेलं आहे. आणि अशा माणसांचं एकच काम आहे, हे घर आणि संसार उद्ध्वस्त करण्याचा. ह्यांच्यावर जो आत्मा असतो हा नेहमी नाश करण्यात आलेला असतो. त्यांना कधी चांगलं बघवत नाही. तुम्ही दोघं एकत्र राहता, सगळं काय करता, मी बघ सांगण्याचं माझं काम आहे तुला, बाकी तुझ्यावरती आहे बाबा, बघ मी तू प्रार्थनेशील आहेस ना म्हणून तुला मी सांगितलं. अशा लोकांना नादी कधी आयुष्यात लागू नका. ते तुमचं घर उद्ध्वस्त करण्यासाठी तुमच्या घरात ते आलेले आहे. बोला, मी अशा लोकांना घरात उभं करणार नाही. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आपल्या पत्नीबद्दल, आपल्या पतीबद्दल, आपल्या मुलांबद्दल जो काही गुप्तपणे येतो, यू शुड बी अलर्ट. प्रेज द लॉर्ड. जर वडील घरातला याजक आहे तर परमेश्वर, जर माझा याजक प्रार्थना करतो तर परमेश्वर याजकाशी पहिले बोलतो, मग प्रजेशी बोलतो. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर अब्रामाशी पहिले बोला, मग साऱ्याशी बोला. अब्राम पहिले बाहेर निघाला, मग साऱ्याने साथ दिली. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. नेहमी लक्षात ठेवा, जो कोणी व्यक्ती आपल्या पतीबद्दल हा असं बघतो तसं बघतो, अशा लोकांपासून तुम्ही 10 कोस लांब राहा. त्यांचा हेच धंदा असतो, त्यांचं हेच काम असतं, घर कसं उद्ध्वस्त करायचं. आणि त्यांच्यातला आत्मा हा चोरी करण्यासाठी, नाश करण्यासाठी काय मिळालाय. काही सन्मानाला बघवत नाही. हा सर्वसाधारण, हा एकदम थर्ड क्लास मनुष्य जो राजाच्या मध्ये चांगलं काम करतो, हा भिंती बांधणार कसा. पण लक्षात ठेवा, परमेश्वर इतका महान परमेश्वर आहे की परमेश्वर टाकाऊचं टिकाऊ करणारा परमेश्वर आहे. एक सिंपल ऑर्डिनरी कप बेरर हू डू रॉयल वर्क इन द पॅलेस, हा मनुष्य आर्किटेक्चर नाही, हा मनुष्य इंजिनियर नाही, या माणसाकडे पैसा नाही, या माणसाकडे डोकं नाही, या माणसाला काहीच माहित नाही, भिंती कोसळलेला आहे, सामान कुठून आणणार. पण लक्षात ठेवा,
भाकरी आणि 2 मासे जे मी धन्यवाद देतो, तो माझ्या घराला महिना वर्ष संपूपर्यंत हे 5 भाकरी आणि 2 मासे पुरणार आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. देव प्रामाणिक आहे. देव कोण आहे? हालेलुया. तो नीतिमान न्यायाधीश आहे. त्याचा हात तोकडा नाही. तो प्रामाणिक परमेश्वर आहे. तो विश्वसनीय परमेश्वर आहे. तो सदाच दोष देत राहत नाही. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि म्हणून आपण संपाच्या अगोदर तिसरी महत्वाची गोष्ट, जेव्हा परमेश्वरासाठी आपल्या घरासाठी जेव्हा तुम्ही भिंती बांधत असता, तेव्हा लक्षात ठेवा, हा शत्रू नेहमी येणार. एका वेगळ्या रूपात, एका चांगल्या रूपात. तो चांगलं बोलणार, पण त्याच्या आतून त्याला खूप दुःख झालेलं आहे की त्याला बघवणार नाही की कशा प्रकारे ह्याचा परमेश्वर वापर करत आहे. प्रेज द लॉर्ड. बोला, मी भिंती बांधणारच. मोठे बोला, मी शांत बसणार नाही, मी भिंत बांधणारच. 52 दिवसात भिंत बांधणार. बोला, 52 दिवसात भिंत बांधणार. 2 आठवड्यात सांगितलं होतं, मला 14 दिवस होऊन गेलेले आहे की या 52 दिवसात परमेश्वर तुमच्या घरात एक मोठं काम करणार आहे. किती विश्वास आहे? प्रेज द लॉर्ड. 52 मधून 14 दिवस निघून गेले आहेत, पण लक्षात ठेवा, आजपासून देवाला म्हणा, प्रभू मी तयार आहे. आजपासून तू माझा वापर कर. मी हिचा ऐकणार नाही, मी याचा ऐकणार नाही. मुलगा असं वागतो, मुलगी अशी वागते, मी ह्याला इकडे बघितलं, मी ह्याला बघितलं, कोणी काय बघू दे. जोपर्यंत मी भिंत बांधत आहे, जोपर्यंत मी प्रार्थना करत आहे, माझा परिवार कोण तोडू शकत नाही. माझ्या मुलाला सैतान हात लावू शकत नाही. माझं घर उद्ध्वस्त होऊ शकत नाही. प्रेज द लॉर्ड. चला आपण उभे राहूया, प्रभूला प्रार्थना करूया आणि प्रभूला म्हणूया, प्रभू येशू, नेहमीला तुझी ओळख होती. आज मला फक्त रविवार ते रविवार त्याला ओळखायचं नाही बाप्पा, की आज फक्त गरजेपुरीला प्रार्थना करायची नाही बाप्पा, परंतु मला आज प्रार्थनेशील जीवन दे बाप्पा. आज प्रार्थनामय जीवन दे. प्रत्येकाने प्रार्थना करा. वडील असाल तर घराचे याजक तुम्ही आहात. जर आई असाल तर तुमची मोठी काळजी घ्यायची तुमची मोठी जबाबदारी आहे. आज प्रभूला हाक मारा की प्रभू, माझ्या घरातल्या भिंती पडलेल्या आहेत बाप्पा. मला समजतं प्रभू येशू बाप्पा घरात काय चाललेलं आहे बाप्पा, पण मला सगळे शांत करतात, मला सगळे खाली पाडतात. कदाचित प्रभू मला इतकं समजत नाही, मी अशिक्षित आहे प्रभू येशू बाप्पा, मला इतकं कळत पण नाही की काय बोलायचं, कधी बोलायचं. प्रभू, आज मी एक सर्वसाधारण आई, सर्व वडील, आज मी हात वर करत आहे प्रभू. ही जबाबदारी माझी आहे बाप्पा. आज प्रभू माझा तू वापर कर. मला इंजिनिअरिंग ज्ञान नाही, मला बाबा मॅनेजमेंट कॉलेजचं ज्ञान नाही, मला आर्थिकचं ज्ञान नाही. मी एक साधारण व्यक्ती आहे प्रभू येशू. या घरातल्या भिंती ज्या पडलेल्या आहेत, तू माझा वापर. प्रत्येक जण प्रार्थना कर. एव्हरीबडी विल क्लोज देअर आईज अँड द लॉर्ड इज लीडिंग यू. लिफ्ट युअर हँड्स अँड टेल हिम. आज प्रत्येक जण प्रार्थना कर आहे आणि प्रभूला हाक मारा की प्रभू, मी शांत बसू शकत नाही बाप्पा. प्रभू, मी हे पाहणार नाही बाप्पा की शत्रू कसा नाश करत आहे, घर किती विकोपाला पेटलेलं आहे, किती मोठा वाद झालेला आहे बाप्पा. पण आज प्रभू, प्रभू येशू, तू मला उभं कर बाप्पा. प्रभू, तू मला सहाय्य कर बाप्पा. तू मला ज्ञान दे प्रभू, मला कौशल्य दे, मला कला दे प्रभू येशू, मला वरून ज्ञान दे प्रभू येशू बाप्पा. आणि पिता, आज माझं सहाय्य कर बाप्पा. या भिंती कशा बांधायच्या, कुणाशी कसं बोलायचं, कधी प्रार्थना करायची, आज माझं सहाय्य कर. एव्हरीबडी, प्रत्येक डोळा बंद आहे, प्रत्येक शिर झुकलेला आहे, आपले हात वर करूया. आणि जर आज तुम्ही खरोखर म्हणता की प्रभू येशू, आजपासून माझ्या घराचा नाश होणार नाही, आज मी तयार आहे. जसं नेहमी म्हटले, मी ते बांधणार. आज प्रभू, प्रभू, आज तुझ्याद्वारे मी माझं घर बांधणार. आमचा डिवोर्स मध्ये अंत होणार नाही, आमचा मुलगा घरातून पळून जाणार नाही बाबा, आमची मुलगी घरातून पळून जाणार नाही बाबा. माझ्या भिंती बांधायला मदत कर प्रभू. आज प्रभूला हात मार. प्रभू, हा वाद शांत कर घरातला, हे वादळ शांत कर बाप्पा. सनबालतला शांत कर बाप्पा, तोबायाला शांत कर प्रभू येशू. कदाचित आज नगर पन्नींना असेल, तुम्हाला त्रास असेल, उकसवत असेल, लढवत असेल. आज मला प्रभू,
मी ज्या बोलण्यात रे बाप्पा शांती मी गमवू नये, परंतु आज तू मला शांतीने भर. माझे चित्त छोटा सुरक्षित ठेव प्रभू येशू. माझी चिडचिड काढ, माझा राग काढ प्रभू येशू. आज मला बदल प्रभू येशू. खाली हूँ भर दे मुझको तू, है दुआ तुझसे, है दुआ तुझसे. कुछ भी मैं नहीं हूँ बिना तेरे. खाली हूँ भर दे मुझको तू, है दुआ तुझसे, है दुआ तुझसे. कुछ भी मैं नहीं हूँ बिना तेरे. बोला खाली हूँ ना, गाऊंगे बोला खाली हूँ भर दे मुझको तू, है दुआ तुझसे, है दुआ. लिफ्ट योर हैंड्स एंड टेल हिम प्लीज आमेन. कुछ भी मैं नहीं हूँ बिना तेरे. तो यीशुआ, यीशुआ. अब सुन गाओ, बोला बोला हाथों को अपने उठाकर, हाथों को अपने उठाकर तुझे दूं महिमा. बोलो यीशुआ, यीशुआ, यीशुआ. करूं आराधना. हाथों को अपने उठाकर तुझे दूं महिमा. बोला सर को अपने झुकाकर, सर को अपने झुकाता हूँ तेरे हुजूर, तेरे हुजूर. बनकर कुर्बानी आता हूँ तेरे हुजूर. बोला सर को अपने झुकाता हूँ मैं, सर को अपने झुकाता हूँ तेरे हुजूर. बनकर कुर्बानी आता हूँ तेरे हुजूर. बोला तो यीशुआ. आज मैं यीशु ने गाऊंगा, बोला मैं तो यीशुआ. सर से गाऊंगा, बोला करूँ आराधना. बोला मैं, बोला हाथों को अपने उठाकर, मैं हाथों को अपने उठाकर तुझे दूं महिमा. आपले हात वर करा. बोला प्रभू येशू, माझ्या हातांचा वापर कर प्रभू येशू बाप्पा. बोला येशू, आज हातांना स्पर्श कर बाप्पा. प्रभू आज माझं घर माझ्या दोन्ही हात मी घेत आहे बाप्पा. माझ्या दोन्ही हात वर करा. मला प्रभू आज माझं संबंध घर तुझ्या हातात सोपत आहे बाप्पा. आज मला प्रभू येशू, माझ्या घरात प्रत्येक सदस्य तुझ्या हाती समर्पण करत आहे बाप्पा. माझ्या घरातले पती, माझी पत्नी, माझी लेकरं, माझी आई, माझे वडील, मी सर्वांना या हातात घेत आहे. आणि आज हे दोन्ही हात वर करून मी सर्व माझा परिवार, माझा संसार, माझं भविष्य, माझं वर्तमान माझ्या हाती देत आहे. आज मला येशू, आज तू नेहमीचा परमेश्वर आहे बाप्पा. आज माझं घर तुटण्यापासून वाचव बाप्पा. आज प्रभू माझ्या मुलीचं जीवन रक्षण कर बाप्पा. माझ्या मुलाचं रक्षण कर बाप्पा. प्रत्येक प्रार्थना करा मला प्रभू, मला नेहमीसारखं बनव बाप्पा. मी सर्वसाधारण आहे बाप्पा. मी एक सिंपल व्यक्ती आहे प्रभू येशू बाप्पा. तू माझा वापर कर बाप्पा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रत्येक जण म्हणा प्रभू येशूला की प्रभू येशू आज माझ्या दोन्ही हातांमध्ये माझं घर घेत आहे. आणि माझे दोन्ही हात वर करा म्हणा प्रभू. या दोन्ही हातात माझं घर आहे बाप्पा. या बाप्पा माझ्या दोन्ही हातामध्ये माझी मुलं आहेत, माझी मुली आहेत बाप्पा. माझी सासू, माझे सासरे, माझी बहीण, माझे भाऊ आहेत बाप्पा. आज दोन्ही हात वर करा प्रभू येशू. हे दोन हात वर करून तू माझं घर, माझा
वापर कर बाप्पा. प्रभू आज मी तयार आहे बाप्पा. प्रभू माझं जीवन मी समर्पण करतोय मला प्रभू येशू. आज बाप्पा तू माझा वापर कर बाप्पा. तू माझा वापर कर बाप्पा. प्रभू तू माझा सहाय्य कर बाप्पा. आणि मला विश्वास आहे पिता, जर तू 52 दिवसात नेमाने भिंत बांधली बाप्पा, आज तू माझं देखील बाप्पा येत्या 52 दिवसात तुम्हाला चमत्कार कराय बाप्पा. आज मला कदाचित आज तुमचं घर तुटण्याच्या स्थितीवर आलेलं आहे बाप्पा. आज मला प्रभू येशू हे घर, माझा संसार, माझे नाते तुटू नको देऊ बाप्पा. आज आमच्यामध्ये एकी दे बाप्पा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रत्येक प्रार्थना करा आहे, मोठ्याने प्रार्थना करा. प्रभूला हात मारा. एव्हरीबडी विल प्रे, एव्हरी सिंगल पर्सन विल प्रे. मला प्रभू आज माझं सहाय्य कर बाप्पा. आम्हाला एक कर प्रभू येशू. आमचे मतभेद काढ बाप्पा. आमचे गैरसमज काढ प्रभू येशू. आम्हाला एक कर बाप्पा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रिय प्रभू येशू बाप्पा, आज आम्ही बाप्पा आमचं घर तुमच्या हाती समर्पण करतो बाप्पा. आमचं शहर तुम्हाला समर्पण करतो बाप्पा. आमचे शेजारचे, आमचे आप्तजन, आमचे नातेवाईक प्रभू येशू बाप्पा तुम्हाला समर्पण करतो बाप्पा. आणि पिता, रायाची मर्जी बदल नाही तुमच्या हाती बाप्पा. पिता प्रार्थना करतो बाप्पा, आम्हा सर्वांचा वापर करा बाप्पा. आम्हा सर्वांची फॅमिली स्ट्रॉंग करा प्रभू येशू. आमच्या सर्वांच्या लेकरात ताकद द्या प्रभू येशू, की आम्ही सर्वजण मिळून या भिंती बांधू प्रभू येशू. परंतु प्रभू आजपासून सुरुवात माझ्याकडे होऊ दे बाप्पा. मी तयार आहे बाप्पा. बोला प्रभू मी तयार आहे बाप्पा. मैं तयार हूं यीशु मसीह. इन दीवारों को बांधने के लिए मैं तयार हूं. कोणी मला होकार देव का न देव, मी तयार आहे प्रभू येशू. कोणी मला संमती देव का न देव, मी तयार आहे बाप्पा. कोणी मला प्रार्थना करो का न करो, कोणी प्रार्थना करणार. कोणी उपास धरो का न, मी उपास धरणार. कोणी गीत गाऊ का न गाऊ, मी गीत गाणार. प्रभू आज मला सहाय्य कर बाप्पा, की दार कशी बांधायचे, ही प्रार्थना कशी करायची, उपास कसा करायचा बाप्पा, खिटीमध्ये कसं उभं राहायचं, मध्यस्थी कशी करायची, हे ज्ञान मला दे बाप्पा. आज माझा वापर कर प्रभू येशू बाप्पा. आज ही प्रार्थना कर बाप्पा, की प्रभू कदाचित आज तुमचा मुलगा व्यसनात आहे. आज प्रार्थना करा की प्रभू मी प्रार्थना करत आहे बाप्पा, तो माझा ऐकत नाही बाप्पा. प्रभू त्याच्या आयुष्यातली जी भिंत आहे बाप्पा, जी सध्या पाडलेली आहे बाप्पा, ती बांधण्यासाठी माझा वापर कर बाप्पा. प्रभू तू माझा वापर कर बाप्पा. पिता मी प्रार्थना करतो की प्रत्येकाने हात वर केला आहे बाप्पा, आणि केला होता बाप्पा. त्यांचा हात तुम्ही पाहिलेला आहे बाप्पा. त्यांची कळकळ तुम्ही पाहिलेली आहे प्रभू येशू बाप्पा. त्याचे आशीर्वाद पाहिलेले बाप्पा. आम्ही प्रार्थना करतो बाप्पा की येत्या आजपासून बाप्पा, येत्या 52 दिवसामध्ये बाप्पा त्यांचं घर बांधा प्रभू येशू बाप्पा. त्यांच्या मुलीला मोकळं करा, त्यांच्या मुलाला मोकळं करा, त्या पतीला मोकळं करा, त्या पत्नीला मोकळं करा प्रभू येशू बाप्पा. आणि त्यांचं घर पुन्हा एकदा बाप्पा म्हणावं, परंतु मी आणि माझे घराणे त्या परमेश्वर सेवा करणार बाप्पा. प्रभू आम्हाला वेगळे नको होऊ दे बाप्पा. प्रभू आम्हाला एक कर बाप्पा. आम्हाला सहाय्य कर बाप्पा. आम्ही सर्व आदर बाप्पा, सर्व सन्मान, सर्व गौरव तुम्हाला बाप्पा. तुम्ही आणि तुम्हीच उंचावले बाप्पा. येशूच्या नावाने मागतो आम्ही पिता, प्लीज तुम्ही ऐका. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाम पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज तू आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या नसून सोडले आहे तशीच तू आमच्या आम्हास दे. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडू, कारण की राज्य, सामर्थ्याने गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता देवबापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याचा गोड सहवास आम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन.